हे सगळे प्रयत्न चालू आहेत ते फक्त तुमच्यासाठी। मी इथं काय करते, ट्रायपॉड लावून शूट घेते। एका पक्षाने इथं अंडे घातलेत, तर हे अंडे कोणत्या पक्षाचे कमेंट करून सांगा। हे अंडे तुम्हाला दाखवायचे होते म्हणूनच माझे हे सगळे प्रयत्न चालू होते। त्या पक्षाने इथं बघा घरटं किती छान बांधलंय, बारीक बारीक काड्या आहेत पण किती एकत्र गुंफून आणि छान असं घरटं बांधलं। आणि खरंच पक्षी किती म्हणजे त्यांना किती कला असते बघा त्यांच्या अंगात पण। त्यानंतर इथं वातावरण तर खूप छान झालेलं होतं। त्याच वेळेत माझे पडदे रिसीव झाले, फ्लिपकार्टवरून मागवले होते मी। याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे। 375 रुपयाला मला हे 2 पडदे भेटले। क्वालिटीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज नाही आहे, ट्रान्सपरंट नाही आहे, कॉटन आहे, त्यामुळे खूप छान वाटतं। तर हे 2 पडदे मी मागितले। तुम्हाला मागवायचे असतील तर वरती मी टॅग करते प्रोडक्ट, तिथून मागवा। त्यानंतर आहे ना इथं मी आंब्याचा ज्यूस बनवला, तो ज्यूस आम्ही पिऊन घेतला। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ना मी घेतल्या 1 किलो कैऱ्या, ज्याचं की मला लोणचं बनवायचं होतं। पण माझ्याकडं म्हणजे कैऱ्या फोडण्यासाठी काहीच नाही आहे, त्यामुळे मी असं चाकूच्या साहाय्याने कैऱ्या फोडते। आपल्याकडं कुठलंही साधन अवेलेबल नसताना जी करायची इच्छा असते ना, त्यामुळेच मी या कैऱ्या घेतल्या। पण कैऱ्या घेताना पण मला फसवल्या गेलं, म्हणजे काही कैऱ्या आहे ना आतून अशा पिवळ्या निघत होत्या पण वरतून आहे ना खूप कडक होत्या। पण त्या पिवळ्या कैऱ्या मी बाजूला काढल्या आणि इथं आहे ना बघा कशा फोडून घेते मी लोणचं करण्यासाठी। आणि लोणचं आहे ना आम्हाला खूप आवडतं म्हणून मी इथं 1 किलो कैरीचं करून बघते। पहिल्यांदाच मी असं काही करते घरच्या घरी। त्यानंतर आहे ना या सर्व कैरीच्या फोडी मी मस्त पुसून घेतल्या। यात माझी पिल्लू पण मला मदत करू लागत होती। आणि कैरीच्या फोडी ना मस्त एका कॉटनच्या कपड्यावरती मी सुकत घातल्या। आता मी उद्या याचं लोणचं बनवणे, 1 दिवस या फोडी अशाच सुकून घ्यायच्या आहे। त्यानंतर बघा ही मांजर जी आली होती ना, ही मांजर आमच्या मांजरीला भेटायला रोज यायची। आणि आता आमची मांजर नाही आहे तरी पण ती मांजर इथे येऊन बसली आणि म्याव म्याव करते, जेणेकरून म्हणजे आमची पण ती मांजर येईल आणि दोघी भेटतील या हिशोबाने। त्यानंतर इथं बघा वावरात ट्रॅक्टर आला होता, आमची जी नांगरणी बाकी होती ना ती करायला। तर चला आमची नांगरणी झाली आणि या व्हिडिओचा मी इथे सेंड करते। आवडला तर एक लाईक नक्की करा। बाय बाय।